युवराजच्या रूम मध्ये तो माणूस तुला काय म्हणाला होता? तो मला म्हणाला की मी युवराज सोबत एक स्टार्टअप सुरू करतोय. पातळात जरी लपून बसला असेल ना हा माणूस, तिथून शोधून काढायचा आपल्याला त्याला. तू इथे का? अरे मी ग्लास घ्यायला आले होते. हे बघ, खरंच. हा, तो कुठे? तो हेल्पर, तुमचा हेल्पर कुठे? तो बाहेर गेलाय ना. अच्छा, बाहेर गेलाय का? ये आत ये, बघ ये. नाही नाही अरे ये ना आतमध्ये. नाही नाही ठीक. अरे बघ ना. ठीक आहे ठीक. युवराज, हा, तू इकडे काय करतोयस? मी हेच. मला शोधत आलास? भीती वाटली का तुला की मी तुझ्या विरुद्ध पुरावे गोळा करत असेल? हा, भीती? मला भीती? हो, डोळ्यात भीती दिसतीये तुझ्या. काय भीती? आणि मला वाटेल भीती. मग आता एवढा निश्वास का सोडलास? तू कोण समजते कोण ग स्वतःला? हा, प्रत्येक वेळेला युवराज खांडेकरला चॅलेंज देतेस, रिझल्ट काय? तोंडावर स्वतःच पडतेस ना. तरी माज जात नाही अजून, तुझं अक्कल येत नाही का तुला अजून? भीती वाटेल घाबरला. अरे कशाला वाटेल तुझी भीती मला? नाही, माझी भीती वाटायची काहीच गरज नाहीये. माझी कशाला भीती वाटेल तुला? हा, तुला तुझ्या घरच्यांची भीती वाटते ना, कारण तुझा खरा चेहरा जर त्यांच्या समोर आला तर तुझं काय होईल युवराज? याची भीती वाटते ना? नसेल वाटत तर वाटायला पाहिजे बर का तुला भीती. हा, कारण तुझ्या घरचे जे कायम तुझी बाजू घेतात, तुझ्या पाठीशी उभे राहतात, त्यांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे. त्यांना ज्यावेळेस खरोखर कळेल ना की तू कोण आहेस आणि कसा आहेस, आणि तेव्हा तुझ्या बाजूनी कोणीही उभं राहणार नाही. तू त्यांना सामोरं जायला तयार हो. वेळ जवळ आली आहे. हे कोणती वेळ? आता तुला त्यांच्या पाया पडून माफी मागायची तयारी करायला पाहिजे. मी तर म्हणते प्रॅक्टिसला सुरुवात कर ना. हा, प्रॅक्टिस करून टाक तू, म्हणजे कसं ऐन वेळेवर काही गडबड नाही होणार. हे मी तुझी माफी मागतो, ते सगळ्यांसमोर तुला सॉरी वगैरे म्हणतो, पाया वगैरे पडतो, ते तू सिरियसली वगैरे घेतेस की काय? युवराज खांडेकर, मी तुझी माफी मागतो. हवं तर पुन्हा एकदा मागतो प्लीज. पण मी तुझ्या हाती नाही लागणार आहे आता. आणि मी त्याला तुझ्या हाती लागूही देणार नाहीये. तारिणी, जराही लाज वाटत नाही का ग तुला? हा, अगं युवराजच्या नावाची मेहंदी लागली माझ्या हातावर. आता तरी विसर त्याला. निशी, बस, एक शब्दही बोलायचा नाही. तुझा हा आगाऊपणा आहे ना, या घरातल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि तुला काय वाटलं ग, मला काही कळत नाही? अजूनही आवडतो ना तुला युवराज? निशिप म्हणून त्याच्या पुढे पुढे करतेस, त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करतेस. पण आता माझं लग्न होणार आहे युवराजशी, त्यामुळे त्याच्यापासून लांब राहा. नाहीतर माझ्या इतकं वाईट या जगात कोणीही नसेल. निशी, हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ए बस ग, बस बस. तुझी नाटकं ना बंद कर आता. तू निघ, लीव. युवी, आय एम सो सॉरी. खूप त्रास होतोय ना रे तुला? हो, नाही पण ठीक आहे, आता काय बोलणार तिला. ठीक आहे, मी नाही त्रास करून घेत अशा गोष्टींचा.
काय स्वार्थी मुलगी आहे ही. स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्यावर वाईट नजर ठेवू नये. निशी काम डाऊन. हे बघ, तिने कितीही प्रयत्न केला तुझी जागा घ्यायचा, तरी मी तिला घेऊ देणार आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, झालं तर मी. युवी, आय लव्ह यू. मी दुसऱ्या कोणत्याही मुलीला तुझ्या आजूबाजूला सहनही नाही करू शकत रे. मी येऊच देणार नाही. असं असं कसं कोणी येईल आपल्यामध्ये? हा, आय लव्ह यू टू. चला आता जाऊया का? आज सगळे वाट बघतात आपली. अगं हे काय, सरबतासाठी ग्लास आणायला गेले होते केदारच्या घरी. आपल्याकडचे संपलेत ना म्हणून. ते काही नाही, ते ठेव सगळं आणि तू मेहंदी काढायला बैस. अगं सुमी, होऊ देत ना सगळ्यांचं, मग मी बस. नाही अगं पण तू काढायला बैस ना मेहंदी. थांब जरा, बाकीच्यांचं होऊ देत मग मी आले. ए तारिणी ऐक तरी. हो सुमी. काय ग? विल यू प्लीज एक्सक्यूज अस? येस शुअर. लगेच आलो. हो ना, पुढे काय झालं? What the hell was that, युवी? किती डाऊन मार्केट भांडण चाललं होतं आणि तू काय इन्व्हॉल्ड आहेस या सगळ्यात? सोड ना, कुठे त्या दोघींना एवढं सिरियसली घेतेस? मूर्ख आहे त्या, अक्कल नाहीत त्यांना. दोघी बहिणी ना त्या. अरे तुझं लग्न होणार आहे तिच्याशी. आय नो. मला कळतच नाहीये तुला काय गरज होती इतक्या चीप घरातल्या मुलीशी लग्न करायची. अगं मला काही हाऊस नाहीये. ती आहे ना कौशिकी, ग्रेट कौशिकी खांडेकर, तिच्यामुळे मला करावं लागतं हे लग्न. पण यु नो व्हॉट, आता ना मला मजा यायला लागली आहे. मजा? ही मजा आहे ना लाईफ टाइम साठी पनिशमेंट होईल ना तेव्हा कळेल तुला. इशू? हे तर काय, त्या कौशिकीला स्वतःचं लग्न टिकवता आलंय का? आणि तुझ्या बरोबर काय होतंय ते दिसतच आहे मला. टीम इकडे लक्ष द्या, पटकन अलर्ट. हे बघा, आता आपल्यालाच बघायचंय. युवराजला आणि त्या माणसाला लवकरात लवकर एक्सपोज करायचंय आपल्याला. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, पटकन कामाला लागा. इज दॅट क्लिअर? चला. कशी वाटते मेहंदी? अरे वा, खूप छान आहे. आणि मेहंदी काढल्यानंतर तू अजून जास्त सुंदर दिसतेस. ओ बर. काय खरंच. बरं, मी जरा आलो पटकन. ए कुठे चालला? बरं झालं निशी, आत्तापासून नवऱ्याला धाकात ठेवलंयस. काय हो तुम्ही? ए तिला मेहंदी काढा बघूया. बस, चांगली मेहंदी काढा. बैस.